Giggles and Glow. चमत्कारिक जलपरी आणि जादूचा मोती. खूप वर्षापूर्वी निळाशार समुद्राच्या तळाशी एक सुंदर जलपरी राहायची. तिचे नाव होते मोहिनी. तिच्या चमकणाऱ्या निळसर शेपट्यांमुळे समुद्रातील सगळे प्राणी तिला निळकंठ जलपरी म्हणायचे. मोहिनी खूप प्रेमळ होती आणि समुद्रातल्या सगळ्या प्राण्यांशी तिची चांगली मैत्री होती. एके दिवशी खेळता खेळता तिला समुद्राच्या तळाशी एक मोठा चमकणारा सोनेरी मोती दिसला. ती आनंदाने त्याला हात लावणार इतक्यात तिला एक जुना समुद्री कासव म्हणाला, थांब मोहिनी, हा काही साधा मोती नाही, हा एक जादूचा मोती आहे. जो कोणी त्याला हात लावेल त्याला एक इच्छा मागता येईल, पण त्या इच्छेचा योग्य वापर करावा लागेल हा. मोहिनीला खूप उत्सुकता वाढली. तिला समुद्रातील मित्रांसाठी काहीतरी चांगले करायचे होते. त्याच वेळी समुद्रात एक मोठे संकट आले. एका दुष्ट ऑक्टोपसने समुद्राचे पाणी गढूळ करायला सुरुवात केली. त्यामुळे सर्व मासे आणि इतर प्राणी त्रस्त झाले. कोणीच आनंदी नव्हते. मोहिनीने ठरवले की तिला आपली इच्छा या संकटावर उपाय काढण्यासाठी वापरायची आहे. मोहिनी त्या दुष्ट ऑक्टोपस जवळ गेली आणि म्हणाली, तू आमच्या समुद्राला त्रास देत आहेस, कृपया हे थांबव. पण ऑक्टोपस मोठ्याने हसला आणि म्हणाला, कोण थांबवणार आहे मला, मी काही हे थांबवत नसतो. मोहिनीला माहिती होते की जादूचा मोती तिचा शेवटचा उपाय आहे. तिने डोळे बंद केले आणि मनापासून इच्छा मागितली, हा समुद्र पुन्हा स्वच्छ आणि सुंदर होऊ दे आणि दुष्ट ऑक्टोपसला इथे त्रास देण्याची शक्ती नष्ट होऊ दे. तसे म्हणतात जादूच्या मोत्यातून तेजस्वी प्रकाश बाहेर आला आणि पूर्ण समुद्रात पसरला. त्या प्रकाशामुळे ऑक्टोपस अचानक कमकुवत झाला आणि दूर समुद्रात निघून गेला आणि समुद्र मात्र पहिल्यासारखा सुंदर स्वच्छ झाला. मग सर्व समुद्री प्राण्यांनी आनंदाने जल्लोष केला. मासे पुन्हा मुक्तपणे पोहू लागले.